काय मलम बिलम असेल तर लावा ग. लय दुःख आहे लय पुरी ओ. तुझी मलमपट्टी करतो, तुला नीट घरी पण सोडून येतो. पण त्याआधी ह्या गोड बाळाचं नाव सांग. तू जर हिचं नाव बराबर सांगितलंस ना तर तू जे म्हणशील ते करतो आम्ही. अरे बाळ ते गोडूला शारदा ना की तू. शारदा मोठ्या बहिणीचं नाव आहे, तिचं नाव सांग. अरे देवा मग ती कोण गड्या आहे. गौरी माझी लाडाची गौर आहे. ये. गौरी माझं नाव आहे. रोकी तुला कसं इसरण. अरे मारलं गे सगळा मेंदू हल्लाय माझं काहीच सुचना झालं मला. नाही माहिती तुला, कारण ही जन्माला आली आणि आमच्या आई सकट आम्हाला सोडलंस तू. याला बाप म्हणतेस तू, ज्याला साधं तुझं नाव पण माहित नाही. नाती रक्ताची नसतात, मायेची असावी लागतात. मिनी निधन माणूस की म्हणून तर करा की मदत. माणूस की माणूस मानाच्या लायकीचा आहे का रे तू. भोग इथंच तुझ्या कर्माची फळं. बरोबर आहे, तुम्ही पुरी नाहीच माझ्या. कोणती पुरी असं बापाला सोडून जाते अर्ध मेला. ए पुरी, ए पुरी हो आगलंय लागलं का. बरोबर आहे, बरोबर आहे माझी इंदू. ओ माझी इंदुराणी सांगते तेच बरोबर आहे. कृष्णाच्या घरची पूजा आणि तिच्या हातचा प्रसाद म्हणजे पुण्यच. हो ना, पण पूजा कशासाठी घातली हे तर सांगा. आमची बिनी काल याच्यात 1 नंबर आली. लई चांगले मार्क पडले बरं का तिला. असं आहे होय. आमसनी वाटलं की शारदाचं लग्न ठरलं की काय. नाही ना मावशी, ते पण ठरलंच. आणि जेव्हा ठरल तेव्हा सगळ्यात आधी आम्ही येऊन तुम्हालाच कळवू. असं कसं. अगं मुलीच्या लग्नात बाप लागतो तुला तर माहिती. तो हाय का तयार. नाही म्हणजे परवा तुमच्यात वाद झाला असं माझ्या कानावर आलं. आम्हाला आमच्या लग्नासाठी बापाची गरज नाहीये. गौरी अगं असं कसं. रीतभात असती, बापाची गरज नाही म्हणून कसं चालेल. लग्नाचं वय उलटून चाललं तरी बी पोरगी घरातच. लोक 10 तोंडांनी बोलतात आणि 10 कानांनी ऐकतात. कानाला कान वाढत गेला ना, विळ्याचा कोयता कधी होतो ना कृष्णाताई सांगू शकत नाही बघ. त्या कोयत्याची कडबाकुट्टी होऊ द्या, आम्हाला काहीही फरक पडत नाही. कृष्णाईच्या ह्या लेकी खंबीर आहेत. गौरी थांब. गौरी कुठं निघालीस. घरात पूजा आहे. आई मला त्या बायकांचं प्रवचन नाही ऐकायचं. माझं टाळकं सटकलं आणि मी काय म्हणली का मग तुला तेवढंच दिसतं. त्याच्यापेक्षा माझी मी जाऊन लायब्ररीत अभ्यास केलेलाच चांगलं. आई कलेक्टर बनायला लई अभ्यास करायला लागतो. आणि जी पुस्तकं आपल्याला विकत घेता येत नाहीत ना, ती पुस्तकं लायब्ररीत फुकट वाचायला मिळतात. कुठली पुस्तकं पाहिजेत तुला. तुम्हाला सांगितलं का नाही गौरी. आपण घराचा खर्च कमी करू आणि नवीन घेऊ तुझ्यासाठी पुस्तकं. तुझ्या अभ्यासाला काही कमी पडाय ना गो बाई. अगं हो हो, किती काळजी करतेस. आणि गरज लागली की मी सांगेनच की तुला. आता जाऊ मी. येते संध्याकाळपर्यंत. सोडून दिला हात तू. दाजी मला वाटलं आज अजून त्या गौरीच्या हातचा प्रसाद खाता की काय. पण नशीब ती आज घरी नव्हती म्हणून वाचलाय तुम्ही. नाहीतर हातासंग तुमचं पाय बी गायत बांधा लागला असता आज. इंदू राजा, अरे तोच प्लॅन होता या इंदू राणीचा, पण फसला. म्हणजे त्या गौरीच्या हाताने मला कुठायचा प्लॅन होता तुझा. होय,
आणि बेस्ट प्लॅन होता. जरा विचार करा, डोकं चालवा. खोटं बोलला म्हणून सगळ्या गावात एकत त्या टिटवीनं बुकलला असता तर काय झालं असतं? काय झालं असतं? या तुझ्या नवऱ्याच्या आबरूचा पंचनामा झाला असता का उभर? तुमच्या आबरूचं काय गुराळ लावलंय व? ती हायच किती टिचभर. तीच बरं असली तरी आबरू आहे ना ती. तिचा पंचनामा करायला निघाल तू. होय होय, तोच पंचनामा घेऊन तडक पोलीस स्टेशनात जाणार होतो. सगळ्या गावानं साक्ष दिली असती. मग ते टिटवी जेलात आणि ती दळबद्री कोमात. खानावळान घर खाली केल्याशिवाय केस मागच घ्यायची नाही ठरवलंच होतं इंदुराणीनं. वा 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 दिदे, काय कमाल प्लॅन होता ग. झटकन हॉटेल डॉन आलं माझ्या नजरेसमोर तर. हा ना, पण त्या टिटवीला काय दुर्बुद्ध्या सुचली आणि ती कुठं उलटली कुणाच ठाऊक. बिंद्र्या, लय मेहनत केली होती तुझ्या दिदीनं. या माणसाला पती परमेश्वर बनवला. रोज सकाळी याची पूजा केली. या पोरावर बापाचं पाय धुवून तीर्थप्राशन करायचं संस्कार केलं. लय मेहनत केली होती तुझ्या दिदीनं. काय नाही झालं.